नमस्कार मित्रांनो, शेतातून मी मुळे आणलेले होते. तर चला म्हटलं आज मुळ्यापासून काहीतरी बनवूया. तर मी मुळ्याचा पराठा बनवते आहे. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात ओवा टाकून अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. नंतर पाणी टाकून त्याचा मस्त डो बनवून घेतला. डो बनवल्यावर आपल्याला तेलाने त्याला मसाज करून घ्यायचे आहे, म्हणजे डो आपला एकदम सॉफ्ट होईल. आपल्याला डोला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडं मुळं किसून घ्यायचं आहे. मुळं किसून झाल्यावर त्याला पाणी सुटतं, तर ते आपण पाणी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळं पाणी काढून घ्यायचं, त्याला ड्राय करायचं. आणि मसाल्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याला बारीक कट करून घ्यायची. तर आपण स्टफिंगसाठी काही मसाले ॲड करूयात. त्यामध्ये लाल मिरची पावडर, सिक्रेट मसाला टाकला आहे घरचा, हळदी पावडर आणि थोडासा काळा मसाला, कसुरी मेथी आणि मीठ घालून प्रवीण मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकून त्याला छान मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक उंडा घेऊन त्यात स्टफिंग भरायचे आहे. स्टफिंग आपल्याला प्रमाणातच भरायचे आहे, नाहीतर फुटून जातात. अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळ नको आणि जास्त जाडही नको. अशा प्रकारे लाटून घ्यायचा आणि त्याला आलटी पलटी करून मस्त क्रिस्पी होईपर्यंत तव्यावर भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा मुळ्याचा पराठा आपण सकाळच्या नाश्त्याला ॲड करू शकतो. खूप छान लागतो. मी याला कवठाच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे. कवठाच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.